विकासाला खीळ घालण्याचा कोणालाही अधिकार नाही, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचं प्रतिपादन। 1971च्या युद्धात मिळवलेल्या विजयाचं स्मरण करत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी तीनही सेना दलाच्या प्रमुखांसह दिल्लीत अमर जवान ज्योतीवर वाहिली श्रद्धांजली। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या PSLV-C29 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकामार्फत सिंगापूरच्या 6 उपग्रहांचं प्रक्षेपण श्रीहरिकोटा इथून होणार आज। दिल्लीतील निर्भया प्रकरणाला आज 3 वर्ष पूर्ण। अल्पवयीन आरोपीच्या सुटकेला निर्भयाच्या पालकांसह केंद्र सरकारचा विरोध। 2000 सीसीपेक्षा जास्त क्षमतेचं इंजिन असलेल्या सर्व गाड्यांच्या नोंदणीवर दिल्लीत बंदी, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश। दिल्लीतील सर्व कॅब सीएनजीवर चालवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। अल कायदाच्या 2 संशयितांना दिल्लीत अटक। ISIS या दहशतवादी संघटनेविरुद्ध 34 मुस्लिम देशांची महाआघाडी, सौदी अरेबिया करणार नेतृत्व। जीएसटीचा अंतिम मसुदा महिन्याभरात करण्यात येणार, विशेष अर्थ सचिव रश्मी शर्मा यांची माहिती। अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची शक्यता, विकसनशील देशांना बसू शकतो फटका। स्टँडर्ड अँड पुअर रेटिंग सर्व्हिसच्या सर्वेक्षणानुसार भारतात 26% नागरिक आर्थिक साक्षर। 1 जानेवारीपासून 50,000 रुपयांवरची परदेश प्रवासाची तिकीट खरेदी करताना तसंच 50,000वरची हॉटेल बिलं रोखीनं देताना पॅन कार्ड होणार सक्तीचं। बृहन्मुंबई महानगरपालिकेत स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला शिवसेनेची सशर्त मंजुरी, विरोधकांचा विरोध। महाराष्ट्राचं भाषा धोरण अंतिम टप्प्यात असून उन्हाळी अधिवेशनात मांडलं जाण्याची शक्यता। क्षयरोग्यांना डॉट उपचारांतर्गत दररोज औषध देण्याच्या निर्णयाला आरोग्य विभागाची अनुकूलता। कौटुंबिक समस्यांमुळे 2014 मध्ये 18,623 पुरुषांची तर 9,977 महिलांची आत्महत्या, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची माहिती। राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात अपूर्वी चंडेलाला तर पुरुष गटात सैन्य दलाच्या चैन सिंगला 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सुवर्णपदक। उत्तर भारतात उंच ठिकाणी हिमवृष्टी, देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका।